मतदारसंघात कमी अधिक फरकानं अधिक मतदान झाले। या वाढीव मतदानाचा काय परिणाम होणार? महायुती, महाविकास आघाडी की बहुजन विकास आघाडी यापैकी कुणाला वाढीव मतदान मिळते याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे। त्यातच शेवटच्या 2 दिवसात घडलेल्या नाट्यमय घडामोडीचा फायदा नक्की कुणाला होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। पालघर जिल्ह्यात सर्वाधिक मतदान विक्रमगड विधानसभा मतदारसंघात झाले। त्याचे कारण तेथे चुरशीची तिरंगी लढत होती। या मतदारसंघात महायुतीचे हरिश्चंद्र भोये, महाविकास आघाडीचे सुनील भुसारा आणि अपक्ष उमेदवार जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रकाश निकम यांच्यात लढत झाली। या मतदारसंघात 77.75% इतके मतदान झाले। तर पालघरमध्ये किती मतदान झाले ते पाहूयात। म्हणजेच पालघर जिल्ह्यात एकूण मतदान किती झाले ते पाहूयात। 128 डहाणू मतदारसंघामध्ये 72.5% इतके मतदान झाले। 129 विक्रमगड मतदारसंघात 77.75%, 130 पालघर मतदारसंघात 71.5%, 131 बोईसर मतदारसंघात 66.17%, 132 नालासोपाऱ्यामध्ये 57.1%, तर 133 वसईमध्ये 60.46% इतके मतदान झाले। तर एकूण पालघर जिल्ह्यातील मतदान 67.50% इतके मतदान झाले आहे। 67.50% इतके मतदान झाले आहे। तर डहाणू विधानसभा मतदारसंघात बहुजन विकास आघाडीचे उमेदवार सुरेश पाडवी यांना भाजपाचे जिल्हा अध्यक्ष भरत राजपूत यांनी ऐन मतदानाच्या अगोदरच्या दिवशी भाजपात आणून मोठी खेळी केली। परंतु हे खेळी उलटवण्यासाठी बहुजन विकास आघाडीनं या मतदारसंघात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार विनोद निकोले यांना बिनशर्त पाठिंबा दिला। या मतदारसंघात सुमारे 12 ते 13 हजार मते बहुजन विकास आघाडीची असल्याचे सांगितले जाते। या मतदारसंघातील निकोले यांच्या विरोधात भारतीय जनता पक्षातून विनोद मेडा हे उमेदवार होते। डहाणूचा शहरी मतदारसंघ वगळता ग्रामीण भागात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे वर्चस्व आहे। पाडवी हे बहुजन विकास आघाडीचे उमेदवार होते। त्यांनी शेवटच्या क्षणी जरी भाजपाला पाठिंबा दिला असला तरी त्यांचे नाव उमेदवारी यादीत कायम होते। त्यामुळे त्यांना किती मते मिळाली हेही पाहावे लागेल। अर्थात या मतदारसंघातील महानाट्याचा फायदा कदाचित महाविकास आघाडीच्या निकोले यांना फायदा होण्याची शक्यता नाकारता येत नाही। डहाणू विधानसभा मतदारसंघात एकूण 72.5% इतके मतदान झाले। तर जिल्ह्यातील 6ही विधानसभा मतदारसंघात निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी जिल्हाधिकारी गोविंद बोडके, जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी महत्त्वाची भूमिका बजावली। भरपूर तयारी करूनही निवडणूक आयोगाच्या निकषाप्रमाणे अनेक ठिकाणी मतदान केंद्रावर सोयी सुविधा पुरवण्यात जिल्ह्यातील निवडणूक यंत्रणेला अपयश आल्याचे चित्र होते। आदिवासी भागातील मतदान केंद्रांवर ज्येष्ठांना बसण्याची व्यवस्था, शौचालयाची व्यवस्था, पिण्याचे पाणी, व्हीलचेअर, सॅनिटायझर, हँडवॉश आदी कोणत्या सुविधा नसल्याचे स्पष्ट झाले। मतदारांनी, विशिष्ट वयोवृद्ध आणि दिव्यांग मतदारांनी मतदान करत लोकशाहीतील सर्वात महत्त्वाचा हक्क बजावला। जिल्ह्यातील 53 उमेदवारांचे नशीब ईव्हीएममध्ये बंद झाले असून आता साऱ्यांच्या नजरा शनिवारच्या निकालाकडे लागल्या आहेत।